नमस्ते. कसे आहात सगळे? आजचा आपला होपोनोपोनो 30 डेज चॅलेंजमधले 16वा दिवस आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे की भीती. भीती ही कशी कमी करायची? प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या एका गोष्टीची भीती वाटत असते. कोणी अंधाराला घाबरतं, कोणी उंचीला घाबरतं, कोणी एखाद्या किड्याला घाबरतं, कोणी पुढे येऊन बोलायला घाबरतं. म्हणजे ही जी भीती आहे की आपण ज्याला फोबिया म्हणू की नाही मला प्रचंड ह्या गोष्टीचा ताण येतो आणि ही गोष्ट अशी आहे की ज्याच्यामुळे माझ्या प्रगतीच्या ती गोष्ट आड येते. तर अशी जी भीती आहे ती कमी करण्यासाठी होपोनोपोनो कसं काम करतं याच्यावर आजचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्याच्या आधी ज्याने कोणी माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब करा. याच्या आधीचेही व्हिडिओ सगळे पहा आणि आमच्या इथून पुढच्या जर्नीमध्ये सोबत सहभागी व्हा. याचं कारण असं की ह्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीवर उपाय भेटणार आहे, त्या प्रत्येक गोष्टीवर सल्ला भेटणार आहे आणि काही रेमेडीज मी सांगितलेल्या आहेत ज्या तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला 100 नाही 1001% उपयोगी पडणार आहेत. 1001%. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघा. हे लोक शिकण्यासाठी शिकवण्यासाठी प्रचंड पैसा प्रचंड फी घालवतात. मी सुद्धा ते केलेलं आहे. परंतु मला असं वाटतं की मी जे शिकलेले आहे किंवा माझ्याकडे जे नॉलेज आहे जो काय माझा अभ्यास आहे तो तुमच्यापर्यंत आणावा आणि तुम्हाला त्याचा फायदा व्हावा. आता याचा फायदा जे लोक नुकतेच होपोनोपोनो शिकत आहेत, नुकतेच मॅनिफेस्टेशन शिकत आहेत, लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकत आहेत, मोटिवेशनल काही क्लासेस करत आहेत, त्यांच्यासाठी माझा हा चॅनल 100% उपयुक्त आहे. कारण की याला तुम्हाला कुठली फी भरायची नाहीये, हे लक्षात घ्या. कुठली इन्व्हेस्टमेंट नाहीये. हां, फक्त वेळेची इन्व्हेस्टमेंट आहे जी तुम्हाला करावीच लागेल. कारण की तुम्ही जर वेळ दिलात, तुम्ही व्हिडिओ बघितले, तर तुम्हाला काही बारीक गोष्टी कळणार आहेत. तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर वळूयात आपण आपल्या आजच्या टॉपिककडे, भीती कशी कमी करायची. सगळ्यात आधी भीतीचे प्रकार वेगवेगळे आहेत. ठीक आहे. जसं मी सांगितलं की कोणाला उंचीची भीती वाटते, कोणाला अंधाराची भीती वाटते. तर तुम्हाला कशाची भीती वाटते ते एका पेजवर लिहा. आणि ही भीती केव्हापासून वाटते हे लिहिणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण की आपल्याला मुळापाशी जायचं आहे. मला आज उठून भीती वाटायला लागली असं होत नाही. तर तुम्ही आठवायचा प्रयत्न करा की तुम्हाला ही भीती कधीपासून जाणवते, कधीपासून तुम्ही ह्या ट्रॉमामध्ये आहात किंवा कधीपासून तुम्ही हे फील करताय आणि तुम्हाला ते कळले की हो मला ह्या गोष्टीची भीती वाटते. ते एका पेजवर लिहा. कशाची वाटते ते एका पेजवर लिहा. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीला अडचणी येत आहेत म्हणजे तुमच्या प्रगतीच्या कुठल्या मार्गावर ती गोष्ट आड येते ते सुद्धा तिथे लिहा. ते लिहून झाल्यानंतर समजा ती भीती तुमच्या आयुष्यातून निघून गेली तर ते एका पेजवर लिहा की ही भीती आता माझ्या आयुष्यात नाहीये. मग तुमचं आयुष्य कसं असेल, तुमच्या कुठल्या प्रगतीच्या वाटा सुरू झालेल्या आहेत आणि तुमचं आयुष्य किती सुखद आहे, तुम्ही किती यशस्वी आहात, किती आनंदी आहात, हे एका पेजवर लिहा. आता भीतीमुळे काय होतंय आणि भीती जेव्हा पूर्णपणे जाईल तेव्हा काय होईल हे तुमच्याकडे लिहिलेलं आहे. बरोबर आहे. आता नेहमीप्रमाणे एक शांत बसायला जागा जिथे तुम्ही स्वतःला 10 मिनिटं देऊ शकता. ठीक आहे. बसल्यानंतर जे पॉझिटिव्ह आहे ते वाचायचं आहे आणि त्याच्यासाठी युनिव्हर्सला ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे. भीतीमुळं काय होते ते तर लिहिलंय, तो डाटा तुमच्याकडे आहेच आहे, तो वाचायचा नाहीये, तो तसाच लिहून ठेवायचा आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही या भीतीतून पूर्णपणे बाहेर येताल त्यावेळेस तुम्ही ते वाचताल की हो हे आता मला काहीच होत नाहीये, यातलं मला काहीच अडचण नाहीये, म्हणून तो डाटा आपल्याकडे हवाय. आता भीती नसल्यामुळे तुमच्या आयुष्यात काय काय घडणार आहे हे तुम्ही एका पेजवर लिहिलेलं आहे ते वाचायचं आणि युनिव्हर्सला म्हणायचं. त्याच्या आधी 3 वेळा श्वास नाकातोंडातून रिलीज. हे केल्यानंतर तो कागद वाचायचा जे जे तुम्ही लिहिलेलं आहे आणि युनिव्हर्सला म्हणायचं थँक्यू युनिव्हर्स, माझी संपूर्णपणे भीती घालवल्याबद्दल. मी आता स्वतःला समृद्ध फील करत आहे. मला उंचीची भीती वाटत होती ती आता पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. मी तयार आहे ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला. मी आता अजिबात उंचीला अंधाराला घाबरत नाही. मी स्वतःहून ह्या गोष्टींना सामोरे जात आहे. माझ्या आयुष्यातून भीती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे आणि हा आजचा दिवस फक्त आणि फक्त तुमच्या मिरेकलमुळेच शक्य झालेला आहे. माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणी ह्या सगळ्या तुमच्यामुळे दूर झालेल्या आहेत. मी रोज नवनवीन यश मिळवत आहे. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स. हे झाल्यानंतर तुम्हाला 21 वेळा होपोनोपोनो करायचं आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू,
आय लव्ह यू. आता हे म्हणत असताना ते तुम्हाला फील करायचं आहे, की तुमची भीती 100% गेलेली आहे. तुम्ही कॉन्फिडंट आहात. तुमच्यामध्ये ती शक्ती आलेली आहे, की तुम्ही प्रत्येक गोष्टीला सामोरे जाऊ शकता. आणि त्या आनंदाने, त्या उत्साहाने, त्या कॉन्फिडंटने युनिव्हर्सला तो संदेश पाठवायचा आहे. जेणेकरून तुम्ही पुढून बघताल, की युनिव्हर्स तुम्हाला काय देतोय. हे 30 दिवस करून बघा. बघा तुम्ही तुमचा जो भीतीचा ग्राफ आहे, तो कसा कमी होईल आणि त्या भीतीमुळे जे तुमच्या यशामध्ये अडथळे येत होते, त्याच्यावर तुम्ही कसं ओव्हरकम करून पुढे जात आहात. तुम्हाला स्वतःच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष लागेल आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला कळेल, की हो आपल्यात हे चेंजेस व्हायला लागलेले आहेत. हे बदल आपल्यात व्हायला लागलेले आहेत. तुमच्यात एक वेगळाच कॉन्फिडन्स येईल. बोलण्याचा, चालण्याचा, वागण्याचा, प्रत्येक गोष्टीचा कॉन्फिडन्स येईल आणि हा कॉन्फिडन्स फक्त तुम्हाला नाही जाणवणार, तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही जाणवेल. हे करून बघा. खूप लोकं म्हणजे मी तुम्हाला सांगते, जो कोणी आता माझा हा व्हिडिओ बघतोय आणि ज्यांनी कोणी याच्या आधी मोटिव्हेशनल काही ट्रेनिंग घेतलेलं असेल किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिलेली असेल, देत असतील, प्रिपरेशन चालू असेल किंवा आत्ता खूप स्कूलमध्ये सुद्धा ही थेरपी यूज केली जाते, की तुम्हाला एखाद्या गोष्टी करावीशी वाटत नाहीये, ठीक आहे? किंवा एखाद्या गोष्टीची भीती वाटते. त्याचा तुम्ही जेव्हा सराव करता, सराव केल्यानंतर तुम्ही त्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट बनता. तर ही तीच गोष्ट आहे. तुम्हाला एक्सपर्ट बनायचं आहे, की मला जर भीती वाटत नाहीये, तर ती कशी वाटत नाही, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी तुम्हाला एक्सपर्ट बनायचं आहे. आणि मग बघा तुमचा हात जगात कोणी पकडणार नाही. प्रत्येक गोष्ट ही विश्वासावर आधारित आहे. तुम्ही विश्वासाने ह्या गोष्टी करा. यश तुमच्या सोबत आहे. तुम्हाला सक्सेस होण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. कोणीच अडवू शकत नाही. लक्षात घ्या. करून बघा 30 दिवस आणि ज्यांनी कोणी ही रेमेडी केलेली आहे, त्यांनी मला कमेंट करून सांगा, की तुमची भीती कशा पद्धतीनं कमी होत चाललेली आहे. भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.